आज माघ पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी ना नवं पूजलं जातं. आता हे नवं कसं पूजायचं हे मला ह्या आधी माहीत नव्हतं, म्हणून मी विचारून घेतलं आणि आज मी इथे हे नवं पूजायला घेतलं होतं. तर याच्यासाठी ना पोळ्याचा स्वयंपाक केला जातो. तर हा पोळ्यांचा स्वयंपाकामध्ये ना मी आज कटाची आमटी जी आहे ना ती हिरव्या मसाल्यातली हिरव्या पद्धतीत केली होती. तर नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी इथे दुपारपासून स्वयंपाकाला लागले होते, कारण मला पोळ्यांचा पूर्ण स्वयंपाक बनवायचा होता. त्यानंतर जे काही नवं पूजण्यासाठी साहित्य लागतं ना ते सुद्धा मला बनवायचं होतं आणि त्यातल्या त्यातनं लाईटीचा पण प्रॉब्लेम होता, कारण लाईट एकदा गेली ना तर दिवसभर येत नाही. म्हणून मग मी म्हटलं वाटण पहिल्यांदा काढून घेऊया. तर ओल्या आमटीसाठी जे काय वाटण लागतं, म्हणजे हिरव्या आमटीसाठी जे काय वाटण लागतं ना ते सगळं इथे मी काढलं होतं. त्यात मी खडे मसाले पण ॲड केले होते, कारण माझ्याकडचा गरम मसाला संपला होता. वाटण व्यवस्थित भाजून घेतलं, गार झाल्यानंतर वाटून घेतलं आणि इथे मी डाळ शिजायला लावली होती. आणि त्यानंतर मी इथे कटाची आमटी बनवून घेतली होती, कारण संध्याकाळी आई आल्यानंतर मला बाकीचं जे आहे ना ते बनवायचं होतं. कारण नव्याच्या पुनवसाठी ना बऱ्याच गोष्टी लागतात. त्यामध्ये 5 तेलाच्या चपात्या, 5 बिन तेलाच्या चपात्या, त्यानंतर 5 पोळ्या तेलाच्या, भात लागतो आणि मी वरण नव्हतं केलं म्हणून थोडंसं दूध घेतलं होतं. कटाची आमटी, भजी, कुरवडी, पापड, आमच्यात वेलणी, कंगवा, आरसा, बोरं, आवळं, जोडवी, खाऊचं पान हे सगळं बनवतात आणि नंतर एका दुरडीत ते पुजतात. तर मी हे सगळं पहिल्यांदाच करत होते. मला जसं सांगितलं गेलं तसं मी करत होते. जर यात माझं काही चुकलं असेल ना तर मला कमेंट करून नक्की कळवा, मी ते बदलायचा नक्की प्रयत्न करेन. आणि त्यानंतर हे सगळं पुजताना ना, म्हणजे ज्यावेळेस आपण दिवे लावतो त्यावेळेस आपल्याला ना हे जी आपल्या घरातली बिन लग्नाच्या मुली आहेत ना त्यांना दाखवायचं नसतं. तर अशी काही प्रथा आहेत ना, कशा असतात ना आपल्या प्रथा, रूढी, परंपरा, की मुलींनी जर हे पाहिलं ना तर मुली सासरे नांदणार नाही. असो, रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या आपल्याला पाळाव्याच लागतात. आता काय असं होत नाही म्हणा, पण ते पाळावंच लागतं. मग मी हे सगळं पूजा करताना माझ्या मुलींना बाहेर ठेवलं आणि त्यानंतर मी पूजा करून घेतली. नंतर मी हे दिवे विजेपर्यंत झाकून ठेवलं. आवडलं तर लाईक आणि शेअर करा. बाय.